कडेगाव येथे 2 महिन्यापूर्वी पकडलेल्या गांजा प्रकरणात फरारी असलेल्या अक्षय ज्ञानेश्वर मदने वय वर्ष 29 राहणार माऊली मंदिराजवळ मालखांबी तालुका माळशिरस याला कडेगाव विटा रस्त्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली। कडेगाव विटा रस्त्यावरील एका हॉटेलसमोर सदरची कारवाई करण्यात आली। स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने दिनांक 9 मार्च 2026 रोजी कडेगाव येथे गांजा विक्रीसाठी आलेल्या संशयित आरोपी विजय शिवाजी पवार, अमीर युनुस मुल्ला राहणार कडेगाव या दोघांना पकडले होते। या दोघांकडून 7 किलोचा गांजा जप्त केला होता। दोघांची कसून चौकशी केल्यानंतर संशयित अक्षय मदने यांनी गांजा पुरवल्याची कबुली दिली। त्यानुसार तिघांविरोधात कडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता। पसार असलेल्या संशयित मदने याचा शोध सुरू होता। गुन्हे अन्वेषणकडील उपनिरीक्षक महादेव पोवार यांच्या पथकातील अभिजित माळकर, संकेत कानडे यांना पसार असलेला अक्षय मदने हा कडेगाव विटा रस्त्यावरील विजय हॉटेलजवळ येणार असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार पथकाने हॉटेलजवळ सापळा रचून त्यास ताब्यात घेतले। ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, कडेगाव।